राज्यात बहुप्रतीक्षित पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुण्याबरोबर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई शहर तसेच ठाणे जिल्ह्याचे ते पालकमंत्री असतील. मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाचे केंद्र असलेल्या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा पंकजा मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे उपराजधानी नागपूरचे पालकमंत्रीपद देण्यात आले. धनंजय मुंडे यांना धक्का बसलाय. विधिमंडळाच्या नागपूर येथील अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. त्यानंतर पालकमंत्री कधी जाहीर होतात याकडे लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री फडणवीस हे दावोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला परिषदेला जाण्यापूर्वी ही यादी जाहीर होईल अशी अपेक्षा होती. शनिवारी सायंकाळी सरकारतर्फे अधिसूचना काढून पालकमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूरसह अमरावती जिल्ह्याची ही जबाबदारी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडे देऊ नका, तसेच नांदेड जिल्ह्याचेही पालकमंत्रीपद त्यांच्याकडे नको अशी मागणी करण्यात येत होती. सकल मराठा समाजानेही नांदेडबाबत भूमिका जाहीर करत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना विरोध केला होता. आता बीडची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.